नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत. हे सत्य इतके धोकादायक आहे, 90% लोक ते स्वीकारू शकत नाही. चला तर मग पाहूया. आपण सगळे सत्य शोधत असतो, पण जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा बहुतांश लोक त्याच्याकडे पाहायला घाबरतात. कारण सत्य नेहमीच गोड नसतं, ते आपल्या अहंकाराला दुखावतं, ते आपल्या सवयींना आव्हान देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपली जबाबदारी आपल्या हातात देतं. धोकादायक सत्य नेमकं काय आहे? हे सत्य आहे की आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्याच्यासाठी इतर कोणीही जबाबदार नाही. आपण स्वतःच आहोत. होय, हे ऐकूनच अनेक लोक अस्वस्थ होतात. कारण दोष देणं सोपं असतं, पण जबाबदारी स्वीकारणं कठीण असतं. लोक म्हणतात, माझं नशीब खराब आहे, माझ्यावर देव नाराज आहे, लोक माझ्याशी वाईट वागतात, परिस्थिती चुकीची आहे. पण सत्य असं आहे की आपल्या निर्णयानेच आपलं भविष्य घडत असतं. 90% लोक हे का स्वीकारू शकत नाहीत? कारण हे सत्य स्वीकारलं तर तक्रार करण्याचा हक्क जातो, स्वतःकडे बोट दाखवावं लागतं, बदल करावा लागतो, कष्ट द्यावे लागतात आणि माणसाला बदल नको असतो, त्याला फक्त आराम हवा असतो. सत्य स्वीकारण्याची हिंमत फार थोड्यांकडे असते. इतिहास बघा, जे लोक महान झाले ते सत्य स्वीकारणारे होते. भगवान बुद्धांनी सत्य स्वीकारलं, दुःखाचं कारण बाहेर नाही, आत आहे. शैवांनी सत्य स्वीकारलं, नाशाशिवाय निर्माण होत नाही. कृष्णांनी सत्य सांगितलं, कर्म केलंच पाहिजे, परिणामाची चिंता सोड. पण सामान्य माणूस काय करतो? तो सत्य टाळतो, तो भ्रमात जगतो. भ्रमात जगणं सोपं असतं. भ्रम म्हणतो उद्या सगळं आपोआप ठीक होईल, वेळ आल्यावर करेन, अजून वेळ आहे, माझ्याशिवाय सगळं चालेल. पण सत्य म्हणतं आज नाही तर कधीच नाही. कठोर पण मुक्त करणारे सत्य. हे सत्य कठोर आहे, पण एकदा स्वीकारलं की ते तुम्हाला मुक्त करतं. जेव्हा तुम्ही मान्य करता की माझ्या आयुष्याचा निर्माता मी स्वतः आहे, तेव्हा भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, देवावरचा विश्वास खोल होतो आणि आयुष्याला दिशा मिळते. लोकांना सत्य नको असतं, दिलासा हवा असतो. आज सोशल मीडियावर बघा, लोक सत्य ऐकत नाहीत. त्यांना फक्त तेच ऐकायचं असतं जे त्यांच्या मनाला आवडेल. कोणी खरं बोललं तर म्हणतात निगेटिव्ह आहे, जास्त शहाणा बनतो, प्रेरणा देत नाही. पण सत्य हेच असतं जे आपल्याला अस्वस्थ करतं, तेच आपल्याला बदलतं. सत्य टाळणाऱ्यांचं आयुष्य कसं असतं? जे लोक सत्य टाळतात नेहमी तक्रार करतात, ते नेहमी कोणाला तरी दोष देतात, ते कायम अडकलेले असतात आणि शेवटी स्वतःचा तिरस्कार करतात. कारण मनाच्या खोल कुठेतरी त्यांना सत्य माहिती असतं, पण स्वीकारायची हिंमत नसते. सत्य स्वीकारणारे 10% लोक. हेच 10% लोक आयुष्यात पुढे जातात, अपयशातून शिकतात, देवाला दोष देत नाहीत, स्वतःला घडवतात. ते रडत नाहीत, ते लढतात. ते विचार करतात, माझ्याकडून काय चुकलं, मी काय सुधारू शकतो, आणि म्हणूनच ते वेगळे असतात. हे सत्य ऐकल्यावर काही लोक दूर जातील. हो, जेव्हा तुम्ही सत्य स्वीकारतात, तेव्हा काही लोक तुमच्यापासून दूर जातील. कारण तुम्ही त्यांचा भ्रम तोडतात. तुम्ही त्यांना आरसा दाखवता आणि आरसा कुणालाच आवडत नाही. पण लक्षात ठेवा, जे लोक सत्यामुळे दूर जातात, ते आधीच तुमच्यासाठी योग्य नव्हते. शेवटचं आणि सर्वात धोकादायक सत्य हेच आहे की कोणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही. ना देव, ना नशीब, ना वेळ. बदल करायचा असेल तर तुम्हालाच करावं लागेल. आणि हे सत्य स्वीकारण्याची हिंमत फक्त 10% लोकांमध्येच असते. प्रश्न तुमच्यासाठी. आता प्रश्न हा नाही की हे सत्य बरोबर आहे की नाही. खरा प्रश्न आहे, तुम्ही त्या 90% मध्ये राहणार की त्या 10% मध्ये जाणार? निर्णय तुमचा आहे, कारण आयुष्यही तुमचंच आहे. हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईक करा. असं खरं सत्य अजून ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा संदेश त्या माणसापर्यंत पोचवा ज्याला हे ऐकणं गरजेचं आहे. शेअर करा.